देशात, राज्यात, जिल्ह्यात, शहरात कार्यरत आहेत याचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे। आज ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत ते आपले आदरणीय पांडुरंग आंबुलगेकरजी। खरं म्हणजे आपल्याला खूप खूप शुभेच्छा या निमित्तानं मी या ठिकाणी व्यक्त करतो। आत्मचरित्र लिहिणं हे सोपं नाही, हे कठीण आहे। आपल्या आयुष्याचा प्रवास याचं शब्दांकन करणं आणि ते पिढ्यांना प्रेरणादायी ठरणं हे मला असं वाटतं की यासाठी आज आम्ही सगळे आपल्याला शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहोत। खरं म्हणजे नीट पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर या आत्मचरित्राचं प्रकाशन होत आहे। हे दुर्दैव आहे की नीट पेपर फुटीचे धागे दोरे लातूर येथे पोचले आणि म्हणून लातूर पॅटर्न यावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत। मला विश्वास आहे की लातूर पॅटर्न याही संकटातून बाहेर पडेल आणि लातूरचं जे उजळ माथा आहे, उजळ माथानं लातूर पुन्हा मग ती येणारी नीट असेल किंवा येणाऱ्या अनेक नीट असतील त्यात आपलं प्रावीण्य सिद्ध करेल ही खात्री मला या ठिकाणी या निमित्तानं व्यक्त करावीशी वाटते। नवीन पांडुरंग आंबुलगेकर यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाने जे कष्ट वेचले, आज ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलंय, आज त्याच क्षेत्राला अनेक प्रश्न विचारले जात आहेत। पण तुमच्यासारखी माणसं आहेत आणि त्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या जीवाचं रान केलं, कष्ट वेचले, आयुष्य झिजवलं, म्हणून आज लातूर हे नावारूपाला आलेलं आहे। आणि मला खात्री आहे की तुमच्यासारखी माणसं जेव्हा आपलं आत्मचरित्र लिहितात तेव्हा खऱ्या अर्थानं सामान्य कुटुंबातल्या व्यक्तींना प्रेरणा देण्याचं काम आपल्या हातून घडेल याबद्दल माझ्या मनामध्ये कसलीही शंका नाही। आज आत्मचरित्राचं प्रकाशन झालंय। या आत्मचरित्राच्या प्रकाशनाला मी माझ्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो। आपण सगळे या ठिकाणी श्री पांडुरंग आंबुलगेकर यांना शुभेच्छा देण्यासाठी एकत्रित झाला, त्याबद्दल आपलेही मी धन्यवाद व्यक्त करतो। गायकवाड कुटुंबीय, आंबुलगेकर कुटुंबीय यांचं मी कौतुक करतो, आभार व्यक्त करतो आणि एवढी विनंती मात्र शेवटी करेन की गायकवाड कुटुंबीय, आंबुलगेकर कुटुंबीय एवढं उत्तम लिखाण कार्य तुम्ही करता, तेव्हा उद्या
हे राजकीय पटलावर या पटलावर आपली भेट होते याचा आनंद आहे, पण राजकीय पटलावर आपली भेट होणार नाही अशी अपेक्षा या क्षणी व्यक्त केली तर ती फार चुकीची होऊ नये. मी यापेक्षा अधिक भाष्य करणं उचित मानत नाही. गायकवाड कुटुंबीय, आंबुलगेकर कुटुंबीय, देशमुख कुटुंबीय या कुटुंबियांमधला जो ऋणानुबंध आहे तो असाच वृद्धिंगत हो याच अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो. विठ्ठलाचा पांडुरंग श्री पांडुरंग आंबुलगेकर यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.